मित्रांनो, राज्यात सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं म्हणा किंवा इतर काही घटकांचं म्हणा 70 ते 80 काही जिल्ह्यामध्ये, तर काही जिल्ह्यामध्ये 80 ते 100च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं म्हणा किंवा शेतकऱ्यांचं म्हणा हे नुकसान झालेलं होतं। त्यात मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांना नुकसान भरपाईसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यात 2059 मंडळ हे पात्र ठरवण्यात आलेले होते। काल एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेतली होती की काही तालुके याच्यामध्ये ॲड सुद्धा होणार आहेत। तर मित्रांनो त्यात आता काय झालेलं आहे, बरेच जिल्ह्यामध्ये खरडून सरसगट जमीन गेलेली आहे, सरसगट पिकं खरडून गेलेली असताना देखील अशा जिल्ह्यांना या नुकसान भरपाईच्या यादीपासून म्हणा किंवा नुकसान भरपाईपासून म्हणा शासनाच्या GR मार्फत वंचित ठेवण्यात आलेलं आहे। तर ते जिल्हे कोणते आहेत आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बऱ्याच आपल्याला कमेंट आलेल्या होत्या की आमच्या जिल्ह्याविषयी माहिती द्या, आमच्या जिल्ह्याला नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती मिळणार की नाही वगैरे वगैरे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याकडे आलेले होते। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी मेंढू चॅनलमध्ये। मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपण कालपूर्वाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून परभणी म्हणा, हिंगोली म्हणा किंवा इतर जिल्ह्याविषयी माहिती घेतली। मित्रांनो सर्वात अगोदर आपण महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून सप्टेंबरमध्ये जे नुकसान झालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, तरी सुद्धा नांदेड जिल्ह्याला नुकसान भरपाईचे जे GR आहे 31,628 कोटी रुपयांचा काहीतरी, तर त्याच्यापासून नांदेड जिल्ह्याला वंचित ठेवण्यात आलेलं। मग नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता संतापलेले आहेत। आपल्याला बरेच शेतकरी नांदेड जिल्ह्यातून आपल्याला कमेंटच्या माध्यमातून म्हणा किंवा इंस्टाग्रामला म्हणा बरेच शेतकरी आपल्याला विचारत आहेत की नांदेड जिल्ह्याला मंजूर होईल की नाही, आमच्या तालुक्याला मंजूर होईल की नाही, किंवा बरेच शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला वंचित ठेवण्यात आलेलं आहे, तर मग आता काय होईल आमच्या जिल्ह्यासाठी। तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यासाठी जे सांगण्यात येत आहे की शेतकरी संघटनांकडून म्हणा किंवा शेतकऱ्यांमार्फत म्हणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे म्हणा किंवा निवेदनं म्हणा देण्यात येत आहेत, शेतकरी संताप व्यक्त करत आहेत। त्यात मित्रांनो आता सुधारित GR हा नांदेड जिल्ह्यासाठी येणार आहे, नांदेड जिल्ह्याला त्याच्यामध्ये ॲड केलं जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। आणि त्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, आता नांदेड जिल्ह्याला ॲड जरी केलं तरी सुद्धा आता थोडासा वेळ, जर समजा ॲड केलं नांदेडला नवीन सुधारित जर GR आला तर त्या अंतर्गत नांदेडला ॲड केल्याच्या नंतर थोडंसं नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित व्हायला वेळ लागणार। परंतु मित्रांनो नांदेड जिल्ह्याचं नाव किंवा नांदेड जिल्ह्याला नुकसान भरपाई या अगोदरच्या टप्प्यामध्ये जवळपास ऑगस्ट महिन्यातील जी पहिली नुकसान भरपाई म्हणजे 2 टप्प्यात नुकसान झालेलं होतं। तर पहिल्या टप्प्यात ऑगस्ट महिन्यात जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी नांदेड जिल्ह्याला ग्राह्य धरण्यात आलेलं होतं, परंतु त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं। त्यानंतर नांदेडला वगळण्यात आलं GR मध्ये। त्यानंतर मित्रांनो शेतकरी म्हणत आहेत की आमच्या नांदेड जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात नुकसान झालं तरी सुद्धा आमचं GR मध्ये वगैरे आमचं नाव नाही। तर जवळपास ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाईसाठी जवळपास 553 कोटी रुपये आम्ही, सरकार म्हणत आहे की आम्ही 553 कोटी रुपये तुमच्या नांदेड जिल्ह्यासाठी ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाईसाठी आम्ही मोजलेले आहेत 553 कोटी रुपये। मग सप्टेंबर महिन्यात लगेचच दुसऱ्या टप्प्यात नुकसान झालं, मग आम्ही कसं काय नुकसान भरपाई लगेचच नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करायची असं सरकारतर्फे सांगण्यात येत होतं। परंतु मित्रांनो जरी सरकारतर्फे सांगण्यात आले, सरकारवर प्रेशर आणला जात आहे आणि त्या अंतर्गत सप्टेंबर महिन्यातली सुद्धा नुकसान भरपाई नांदेड जिल्ह्यासाठी 100% मंजूर होणार आहे। काही काळजी करण्यासारखं काही नाही। परंतु ही जर रक्कम मंजूर झाल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्याला रक्कम जमा व्हायला थोडासा वेळ लागणार आहे, परंतु 100% नांदेडचं नाव आता पूर्ण नांदेड जिल्ह्यातील टोटल तालुके म्हणा किंवा टोटल मंडळ म्हणा हे पात्र होतील याची काही गॅरंटी नाही मित्रांनो, परंतु नांदेड जिल्ह्यातील काही तालुके काही मंडळ हे यामध्ये पात्र ठरवण्यात येणार आहेत, काळजी करण्यासारखं काही नाही। त्यानंतर मित्रांनो सेम कंडिशन धुळे जिल्ह्यातून, धुळे जिल्ह्याला सुद्धा नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। बरेच शेतकरी धुळे जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला म्हणत आहेत किंवा धुळे जिल्ह्याचं काय GR मध्ये वगैरे धुळे जिल्ह्याचं काही नाव वगैरे दिसलं नाही वगैरे वगैरे बरेच शेतकरी। आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगणार आहोत, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत जे आपण सुधारित जे तालुके ॲड करण्यात आलेले आहेत, कोणते मंडळ आहेत की कोणते मंडळ वगळण्यात आलेले आहेत किंवा नांदेड जिल्ह्याला याच्यामध्ये ॲड केलं जाणार आहे की नाही किंवा केलंय का, हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या माहिती घेऊया। त्यानंतर धुळे जिल्ह्याविषयी सुद्धा सेम कंडिशन आहे, धुळे जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा नुकसान भरपाई मंजूर असून सुद्धा हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सांगणं आहे, आपल्याला शेतकरी मेसेज करून सांगत आहेत
की बाबा आम्हाला 3,000 4,000, काही शेतकऱ्यांना 6,500, काही शेतकऱ्यांना 8,500, काही शेतकरी म्हणतात बाबा आम्हाला कमी रक्कम वितरित झाली, काही शेतकऱ्यांना तर 2,500 रुपये रक्कम ही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झाली आहे. शेतकऱ्यांचे आपल्याला मेसेज आलेले आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा एवढी एवढी रक्कम आम्हाला वितरित झालेली आहे, एवढ्या एवढ्या रकमेचा आम्हाला मेसेज आलेला आहे. तर मित्रांनो, जवळपास आता हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पूर्ण जिल्ह्याला 5ही तालुक्याला या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेलं नाही, हे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना माहीतच असेल. हिंगोली जिल्ह्यातील जवळपास सेनगाव आणि हिंगोली तालुक्याला या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे. त्यात औंढा, वसमत, त्यानंतर कळमनुरी या तालुक्यांना ग्राह्य धरण्यात आलेली आहे नुकसान भरपाई, परंतु हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या तालुक्यातील शेतकरी सुद्धा म्हणत आहेत की आम्हाला पूर्ण जिल्ह्याला द्यायला पाहिजे होतं सरसकट, आम्हाला याच्यापासून वंचित ठेवायला पाहिजे नव्हतं वगैरे वगैरे, बरेच शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. परंतु मित्रांनो, आता हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव आणि त्यानंतर बघायचं झालं तर हिंगोली तालुक्याला जे पात्रता आहे ती सध्या तरी पॉसिबिलिटीज कमी आहे की या 2 तालुक्याला याच्यामध्ये ॲड केलं जाईल. परंतु नांदेड जिल्ह्यासाठी आहे की नांदेड जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई ही ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.